कोकणातील मित्राच्या फार्म हाऊसवरील 3 दिवसाचा अविस्मरणीय मुक्काम आज संपला होता. आता परतीची वेळ झाली होती, पण निसर्गाने आमच्यासाठी काही वेगळंच ठरवले होते. मुसळधार पाऊस सतत कोसळत होता. जगबुडी नदी दुथडी भरून वाहत होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. ताम्हिणी घाट, वरंधा घाट आणि आंबेनळी घाट हे तिन्ही घाट मार्ग बंद झाले होते. पुण्याकडे परतण्यासाठी आता आमच्यासमोर एकच पर्याय होता, तो म्हणजे सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गरम्य कुंभार्ली घाट. चला अनुभवूया मुसळधार पावसात केलेला कुंभार्ली घाटाचा हा अविस्मरणीय प्रवास. सस्ने नमस्कार मंडळी, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. खेडजवळ असलेल्या मित्राच्या फार्म हाऊसवर 3 दिवसाचा सुंदर मुक्काम करून आम्ही सकाळी 11 वाजता पुण्याकडे परतीच्या प्रवासाला निघालो. मात्र रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. जगबुडी नदीने आपलं रौद्र रूप धारण केलं होतं, तर कशेडीजवळ दरड कोसळल्यामुळे नेहमीचा परतीचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे चिपळूण मार्गे कुंभार्ली घाटाने पुण्याकडे जाण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. खेड शहर मागे टाकून आम्ही प्रसिद्ध परशुराम घाटात प्रवेश केला. पावसाळ्यात या घाटाचे सौंदर्य अक्षरशः खुलून येतं. जागोजागी कोसळणारे धबधबे आणि धुक्याने वेढलेले डोंगर पाहत आम्ही पुढे निघालो. समोर दूरवर दिसणारा आहे प्रसिद्ध सवतकडा धबधबा. मुसळधार पावसामुळे हा धबधबा आज पूर्ण जोमात वाहत होता. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तेथे कोणालाच थांबायची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे या निसर्गरम्य धबधब्याचे सौंदर्य आम्हाला दूरवरच अनुभवावे लागले व पुढचा प्रवास चालू ठेवावा लागला. चिपळूण शहर उजव्या बाजूला ठेवून आम्ही कुंभार्ली घाटाच्या दिशेने वळलो. ही जी समोर दिसत आहे ती आहे प्रसिद्ध वशिष्ठी नदी. मुसळधार पावसाने ही नदी पण दुथडी भरून वाहत होती. या वशिष्ठी नदीचा उगम कुंभार्ली घाटातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये होतो. पुढे ही नदी चिपळूण शहरातून वाहत दाभोळजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते. याच दाभोळ खाडीच्या किनाऱ्यावर असलेला ऐतिहासिक गोपाळगड किल्लाही अवश्य पाहण्यासारखा आहे. या किल्ल्याचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर बघायला मिळेल, तो नक्की पहा. जसजसे वर चढत होतो तसतसे घाटाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. धुक्याने वेढलेले डोंगर, रस्त्याच्या कडेला कोसळणारे असंख्य धबधबे आणि सर्वत्र पसरलेली गर्द हिरवळ, निसर्गाने जणू आपलं सर्व सौंदर्य याच घाटात उधळलेलं होतं. कुंभार्ली घाट हा केवळ निसर्गरम्य नाही तर ऐतिहासिक दृष्ट्या पण अत्यंत महत्त्वाचा घाट आहे. या घाट रस्त्याची लांबी साधारणतः 12 ते 13 किलोमीटर आहे. हा घाट कोकणातील चिपळूण शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील कराड शहर यांना जोडतो. पूर्वी चिपळूण जवळील ऐतिहासिक गोवळकोंड बंदरावर येणाऱ्या मालाची वाहतूक पश्चिम महाराष्ट्रात करण्यासाठी या घाटमार्गाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असे. पुढे ब्रिटिश काळात या घाट रस्त्याची सुधारणा आणि बांधणी करण्यात आली. त्यामुळे हा व्यापारी मार्ग दळणवळणासाठी अधिकच महत्त्वाचा बनला. पावसाळ्यात कुंभार्ली घाटाचं सौंदर्य जितकं मोहक आहे तितकाच हा घाट आव्हानात्मकही ठरू शकतो. यामुळे मार्गावर प्रवास करताना वाहने सावकाश चालवा. निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या, पण स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता नेहमी प्रथम ठेवा.
साधारण 15 ते 20 मिनिटाचा निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आम्ही कुंभार्ली घाटाच्या माथ्यावर पोहोचलो. अशा आल्हाददायक वातावरणात गरम गरम कडक चहाचा आस्वाद घेण्याशिवाय पुढे जाणं शक्यच नव्हते. आम्ही चहाचा आस्वाद घेत असतानाच पावसाने थोडी उसंत घेतली. त्यामुळे आजूबाजूच्या निसर्गाची ही काही दृश्ये कॅमेऱ्यात टिपण्याची संधी आम्हाला मिळाली. थोडंसं फोटोशूट करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आता आमचं पुढचं ठिकाण होतं घाटमाथा धबधबा. आपण सध्या ज्या खिंडीतून प्रवास करत आहोत तिथे आहे सह्याद्रीतील एक महत्त्वाची जलविभाजक रेषा. जलविभाजक रेषा म्हणजे पावसाचं पाणी 2 वेगवेगळ्या दिशांना विभागलं जाण्याची नैसर्गिक सीमा. या खिंडीत कोकणाकडील बाजूला पडणारं पाणी वशिष्ठी नदीतून वाहत जाऊन दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळतं, तर समोरील म्हणजेच देशाच्या बाजूला पडणारं पाणी कोयना नदीत मिसळतं. पुढे कोयना नदी कराजवळ कृष्णा नदीला मिळते. त्यानंतर कृष्णा नदी कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून प्रवास करत शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा प्रवास 2 वेगवेगळ्या समुद्रापर्यंत पोहोचतो. ही आहे ना एक निसर्गाची अद्भुत किमया. हा आहे कुंभार्ली घाटातील प्रसिद्ध घाटमाथा धबधबा. आम्ही या ठिकाणी काही वेळ थांबलो आणि निसर्गरम्य परिसरातील काही क्षण कॅमेऱ्यात टिपले. पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळं जास्त वेळ न थांबता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता आपण पुढे पाहणार आहोत महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असणारे कोयना धरण. समोर दिसणारी ही महाकाय भिंत म्हणजे महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली कोयना धरणाची भिंत आणि तिच्या मागे दूरवर पसरलेला हा विशाल जलाशय म्हणजे शिवसागर. कोयना धरण हे भारतातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्पापैकी एक आहे. कोयना नदीवर उभारलेलं हे धरण महाराष्ट्राच्या सिंचन, पाणी पुरवठा आणि वीज निर्मितीमध्ये मोलाचं योगदान देतं. यामुळेच कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हणलं जातं. अशा प्रकारे मुसळधार पाऊस, दरडी कोसळल्यामुळे बदललेला प्रवास आणि निसर्गाने दाखवलेलं अप्रतिम रूप अनुभवत आम्ही सुरक्षितपणे पुण्याकडे परतलो. हा प्रवास तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रातील सुंदर पर्यटन स्थळांचे, गड किल्ल्यांचे आणि मंदिरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या सचिन ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.